या महाराष्ट्रात असा भूकंप झाला, राजकीय भूकंप, एवढा भयानक भूकंप होता, एका भादरानं 40 आमदार फोडले आणि ते गुवाहाटीला घेऊन गेलो. काय ते डोंगर, काय ती झाडी, काय ते हॉटेल, ओके मध्ये त्यांनी कार्यक्रम राबविला. हे 40 आमदार तिकडे गेल्यामुळं हे सरकार ढासळलं, पडलं. मग आता सरकार स्थापन करायचंय, सरकार स्थापन करायची चर्चा गुवाहाटीत चालू आहे, महाराष्ट्रात चालू आहे. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमकं करायचं कुणाला हा पेच निर्माण झाला. नेमकं करायचं कुणाला. मी आपलं 9 ते 11 कीर्तन केलं, 12 वाजता झोपून घेतलं. रात्रीच्या 1:30 वाजता मला स्वप्न, गुवाहाटीहून मला फोन. हसाय काय झालंय, मला पुढलं बोलू द्या. उद्याची उद्या तुम्ही मुंबईला या, राजभवनात मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला घ्यायचं चाललंय. एवढं आंबट तोंड कराय काय झालंय तुम्हाला. माळकरी माणूस होय तर हो द्या ना, फुकटम फकटम. गुवाहाटीहून मला फोन, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला घ्यायचं चाललंय. मला का पिसाला कुत्र चावलंय का, मी का डोक्यावर पडलोय एवढा मोठा चान्स सोडायला. मी पळतच सकाळी पहिली गाडी पकडली, मुंबईला राजभवनात गेलो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी नियुक्ती झाली, शपथविधी झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा पहिला दौरा विदेशात. तो का ट्रॅक्टरनं जाणार आहे, तो का बैलगाडीनं जाणार आहे, विमानानं प्रवास. 10-5 गाड्या पुढं, 10-5 पाठीमाग. आमचा ताफा विमानतळावर, विमान सज्ज आहे, हवाई सुंदरी दरवाज्यात उभी आहे. तिनं माझं स्वागत केलं, वेलकम, या बसा. मला जागा बसायला दिली, बेल्ट वगैरे बांधून घ्या, बिस्लरी आणून दिली. आणि विमान आता स्टार्ट झालंय. विमान आता धावपट्ट्यावर धावतंय, एवढं धावतंय, एवढं धावतंय, एवढं धावतंय. एवढा वेग आला त्या विमानाला, काही सेकंदात विमान आकाशात उड्डाण घेणार. तेवढ्यात माझ्या बायकोनं मला उठवलं, उठा तुम्हाला काल्याच्या कीर्तनला जायचंय. मी म्हणलं इडी हळद उगा 2-4 तरी गरके घेऊन द्यायचे होतेस ना. हा, शो फाकड्यानं आतापर्यंत विमान प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं नव्हतं, पण स्वप्नात का होईना पण विमानात बसला होता. म्हणजे चांगले स्वप्न आपल्याला पडत नाहीत, आणि चांगले स्वप्न पडले तर चांगले स्वप्न आपले टिकत नाहीत. म्हणून सांगतो, अरे जगाचा बाप आपल्या स्वप्नात कधी येत नाही, आणि यदा कदाचित स्वप्नात आला तर आपला उद्धार झाला म्हणून समजायचं. तुकोबाराला सांगायला सुरुवात केली, मी जगाचा बाप आहे, पण तो परमात्मा मी कुणाच्या विको द्या, असं काहीतरी हमी वाढवा, काहीतरी करा ना. हितलं घुमानच बरोबर आहे. हा, माझी मनच करा ना, मी काय बोलतोय ह्यांना काय कळणार आहे. हॅलो, वाढवा, असं घुमवा नाही. त्यांना सांगा, आता तुमचंच आहे म्हणलं. आपला का, मग त्यांचा वाढवा म्हणावा. त्यांचं झालं, आमचं चालू करतो कीर्तन. 11 ते मला माझा बी असा बी मुक्कामच आहे. 11च्या पुढं करायला पाहिजे होतं. 11 ते 1 हा चालतंय. माईक नाही ते हे जे बसलेत का, हे मॉनिटर वाढव ना. हॅलो, रोज सारखी सिस्टीम लागली नाही, रोज सारखी लागणार सिस्टीम अजिबात अजिबात नाही, काहीच नाही. तुमचा तुम्हाला नाही, माझी मला मिळेल लागणार. हा ना. हॅलो, विठ्ठल विठ्ठल. आणि लिंक तुटली का, हे बघा असेच होते. कीर्तनी विक्षेप त्याची पै मरण. आता पहिलं दृष्टांत अर्धाच राहिला, आता हे बी अर्धाच ठेवतो.
आणि पुढं चालतो. मला काय 11ची गाठ घालायची असं समजावं लागेल. चला मी काय म्हणतोय, हे मॉनिटर कशाला ठेवले ते, ह्यांचा प्रतिध्वनी काहीच आहे ना. तुला येतो का? मॉनिटरचा विषयच नाही, त्यांचा आड काहीच नाही, त्याला आवाजच नाही ना. तुम्ही त्यांना बाजूला काय करता? मॉनिटरचा विषय, मॉनिटर बरोबर थांब. जाऊ दे, मी तुमच्या घरचा ऐक ना, हे साऊंड बाकीचे कॅन्सल कर, फक्त मॉनिटर दे. प्रत्येकाची आवड भिन्न आहे, प्रत्येकाची आवड एक नाही. एका पूर्वीचा काळ, पूर्वी गावात लाईट नव्हत्या, बरोबर आहे, अंधारात लोक झोपायचे. पूर्वी गावात लाईट नव्हत्या, गावात लाईट येणार आहे म्हणून अख्खं गाव खुश. गावातल्या स्त्रिया, पुरुष, आबाल, वृद्ध, गावातले सगळे लोक खुश. माणसं खुश म्हणण्यापेक्षा गावातले कुत्रे सुद्धा खुश. कळतंय ना तुम्हाला? गावातले कुत्रे खुश. मी एका कुत्र्याला विचारलं, तुला एवढा आनंद व्हायची गरज काय? ह्या कुत्र्यानं त्या कुत्र्याला विचारलं, तुला एवढा आनंद व्हायची काय गरज? त्या कुत्र्यानं या कुत्र्याला सांगितलं, गावात लाईट येणार आहे. म्हणलं लाईट आल्यावर तुला काय फायदा? त्या कुत्र्यानं मला सांगितलं, लाईट येणार आहे म्हणल्यावर गावात पोळ रवते नचणं. नाही कळलं? काही दृष्टांत ऐकायला माणसाची मेमरी 4G लागते, 5G लागते, तेव्हा ती गोष्ट कळती. नाही तर काही लोकाला लवकर मेळ बसत नाही. मनातून ऐकल्यानंतर सगळं कळतं. शाळेत असे 2 पोरं होते, एक मोठं होतं आणि एक बारकं. त्या मोठ्या पोरानं नुसतं असं त्या बारक्या पोराला रोज हाणायचं. बरं, बारक्या पोराला हाणल्यावर त्या बारक्या पोरानं गप पडावं ना, गप बसावा. यानं दणका ठेवून दिला की ते खाली पालतं पडायचं. आणि त्या पोरानं पुन्हा उठायचं आणि त्या मोठ्या पोराला म्हणायचं, आता हाण बरं तू. हाण म्हणलं की पुन्हा त्या मोठ्या पोरानं ठोका ठेवून द्यायचा. यानं ठोका ठेवून दिला की ते बारकं पोरग पालतं पडायचं. पुन्हा त्यानं उठायचं, आता हाण बरं तू. 10-5 ठोके त्या मोठ्या पोरानं ठोकून दिले. मार खाल्ल्यावर त्या पोरानं शब्द बदलेला, आता हाणू नको, आता हाणू नको. आणि आता जर तो आम्हाला हाणलं, मारलं, मी काहीतरी बोलशील का म्हणून पुन्हा त्या मोठ्या पोरानं आता हाणू नको, मी काहीतरी बोल बरं म्हणून हाणायचं. त्या बारक्या पोरानं सांगितलं, आता जर तू आम्हाला हाणलं, तुझा बाप मरण. ते पोरग होतं काळ्या जिबीचं, म्हणजे जे बोलन ते खरं होतं. त्या दिवशी त्याचा बाप मेला. अंत्यविधी झाला आणि दुसऱ्या दिवशी बायकोला समजिलं, त्याच्या आईला, की आमक्याचे भांडणं झालं, ते पोरानं असं म्हणल्यामुळं त्याचा बाप मेला. माईनं घरात घेतलं आणि मुरस्तोर मारायला सुरुवात केली. आता लक्षपूर्वक ऐका बरं का, कळत तुम्हाला. बोलचिन का असं, मनचिन का असं, म्हणून हाणायला लागलं. त्या पोरानं सांगितलं, आई त्यानं काल कुत्र्यासारखं हाणलंय, आता तो हाणू नको. आणि जर तो आम्हाला हाणलं, मारलं, मी काहीतरी बोलचिन का म्हणून हाणलं. पोरानं सांगितलं हाणू नको. बोलचिन का म्हणून आईनं हाणलं. पोरानं सांगितलं, ह्या बाय, आता जर तू आम्हाला मारलं, तुझा बाप मरण. त्या दिवशी संध्याकाळी तिचा बाप मेला. त्याचा आजा मेला. त्याच्या बापाला कळालं, आमक्या दिवशी भांडणं झाली, त्यो मेला. काल असं बायकोनी हाणलं म्हणून सासरा मेला. घरी समजिण्यात पोराला मजा नाही.
मग शेतात नेलं पटांगणात, असा फोक काढला, मोरस्तोर मारायला सुरुवात केली. बोलचीन का असं, म्हणचीन का असं, म्हणून मारायला लागलं. पोरानं हात जोडणे सांगितलं, पप्पा मारू नका. त्यानं कुत्र्यासारखं मारलं म्हणून बोललो, आईनं मारलं म्हणून बोललो, आता तुम्ही मारू नका. आणि तुम्ही जर मला मारलं मी काहीतरी बोलन. बोलचीन का म्हणून बाप मारायला लागला. त्यानं सांगितलं, आता जर तुम्ही मला मारलं माझाच बाप मरण. आणि त्या संध्याकाळी शेजारचा मेला. नाही कळालं का? ज्याला कळालं तिथं हिता, ज्याला नाही कळालं ते उद्या होता. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाची आवड हे भिन्न आहे. प्रत्येकाची आवड एक नाही. आपल्याला जे आवडतं ते देवालाच आवडत असेल असा विषय नाही. देवाची आवड वेगळी आहे आणि संतांची आवड वेगळी आहे. तुकोबराने देवाला विचारलं, देवा तुम्हाला काय आवडतं? देवानं सांगितलं, मला काय आवडतं ते हे प्राणप्रवते आवडते माझं निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. अरे संतांची संगतीच देवाला आवडते, संतांची सेवा देवाला आवडते. एवढी आवडते की संतांच्या संगतीसाठी देव वेडा होतो. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. हो राहिला वैकुंठ सोडोने संत सजने राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोने संत सजने राहिला. हो वैकुंठ सोडोनी संत सजने राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सजना, धन्य ते वैष्णव सजना, धन्य धन्य ते वैष्णव सजना, धन्य ते वैष्णव सजना. येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सजने राहिला. वैकुंठ सोडोनी संत सजने राहिला. जगाच्या बापाला प्रश्न केला, माय बाप तुम्हाला सुद्धा संतांची संगती आवडते, संतांची सेवा आवडते, मला सुद्धा संतांची संगती द्या, संतांची सेवा द्या. या परीनं नाही त्या नवे नवे संतांच्या दारातला कुत्रा झालो तरी चालल, पण संतांची संगती संतांची सेवाच पाहिजे. संत 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 समागमे धरवी आवडी, संत समागमे एखादी ये परी. संत समागमे एखादी ये परी, संत समागमे एखादी ये परी. टाळ संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी ये परी. संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी परी.
मला संतांची संगती द्या, मला संतांची सेवा द्या. या परीनं नाही, त्या परीनं संतांच्या दारातला मी कुत्रा जरी झालो तरी चालल. तुझ्या दारीचा कुत्रा देवा, तुझ्या दारीचा कुत्रा, कुत्रा तुझ्या दारीचा कुत्रा, तुझ्या दारीचा कुत्रा, उतरा उतरा तुझ्या दारीचा कुत्रा, तुझ्या दारीचा कुत्रा, तुझ्या दारीचा कुत्रा, कुत्रा तुझ्या दारीचा. लोक मोकलू दातारा, नको मोकलू दातारा, तुझ्या दारीचा कुत्रा, उतरा तुझ्या दारीचा कुत्रा, कुत्रा कुत्रा. दारातला कुत्रा जरी झालो तरी चालेल, पण मला संतांची संगती द्या, मला संतांची सेवा द्या. 2 मिनिटात बोलतो आणि मी पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला सुद्धा जीवनात करायचीच असेल ना, संतांची संगती करा, संतांची सेवा करा. 2 मिनिटात बोलतो, कळतंय का तुम्हाला? पहा, व्यवहारानं बोलू का, कसं बोलू पहा. तुम्हाला सोनं पाहिजे का पैसा? नाही कळालं. तुम्हाला परीस पाहिजे का सोनं? हे तिच्या, तुम्ही येडे आहेत का, म्हणजे बहिरे आहेत का मुके आहेत? परीस बघितलाय का कधी परीस? नाही. बघायचं आहे का दादा? आपलं मंगेश मारजी, माझी बॅग आणा. मंगेश मारते घरची बॅग घेऊन ये, बॅग. आओ हो दाजी. बसा. मी बी परीस बघितला नाही आणि तुम्ही बी कधी बघितला नाही, पण सोन्यापेक्षा परिसाचं महत्व जास्त आहे. कारण ज्ञानोबारानं सांगितलंय, परिसाचे अंगी लोह होय सोने. सोनं याच रूपान राहतं, पण परीस लोखंडाला जर स्पर्श केला, लोखंडाला सोनं करणं हा अधिकार त्या परिसाचा आहे. म्हणून संत हे परिस आहेत, बरोबर आहे. आणि जगाचा बाप तो परमात्मा हे सोनं आहे. मग सोन्यापेक्षा परिसाला महत्व जास्त आहे. याच्या पुढे बोलू का? पटलं तर टाळी वाजवा. परिसापेक्षाही अधिकार माझ्या संत महात्मांचा जास्त आहे. अरे लोखंडाला स्पर्श केला, आता नाही टाळी वाजवायची, मला बोलायचंय पुढं. लोखंडाला जर स्पर्श केला परिसाचा, लोखंडाचं सोनं होतं, हा अधिकार त्या परिसाचा आहे. पण वाळू जरी हातात घेतली तरी त्या वाळूच्या कणाकणाला परीस करणं हा अधिकार माझ्या संतांचा आहे. कळतंय तुम्हाला? पंढरपुरातली घटना सांगतो. पंढरपुरात एक महान भक्त त्यांचं नाव आहे नामदेवराय. त्या नामदेवरायच्या संसाराचा जर विचार केला, लेचे वांदे, खायचे वांदे, राहायचे वांदे, सगळी जीवनामध्ये विसंगती. पण नामदेवरायच्या जीवनात एक अशी महान पतिव्रता त्यांची पत्नी. घरचं सगळं काम आवरलं आणि चंद्रभागेमध्ये वाळवंटात, चंद्रभागेच्या पात्रामध्ये धुणं धुण्यासाठी ती धुणं घेऊन जाते. आता एकटी जात होती असं नाही, आताचा काळ सुधारला. आपल्या माता भगिनीला धुणं डोक्यावर घेऊन कुठं धुणं धुवायला जायची गरज नाही, पाणी भरायला कुठं जायची गरज नाही. चौकात नळ आले चौकात नळ आले म्हणण्यापेक्षा घरात आले. घरात इथपर्यंत रांजणात नळ, नशीब ह्यांच्या तोंडात नळ नाही. इथपर्यंत प्रगती झाली. पूर्वीचा काळ वेगळा होता. धुणं धुण्याचं भांडं घेतलं आणि धुणं धुण्यासाठी गेल्या. 2-4 जणी मैत्रिणी बरोबर आहेत. मैत्रिणीनं सहज नामदेवरायच्या पत्नीकडे बघितलं आणि तिच्या लक्षात आलं, हिचे राहायचे वांदे, लेचे वांदे, खायचे वांदे आहेत, विसंगती जीवनात. तिनं सांगितलं, बाई तू राहतीसच कसं? तिनं सांगितलं, करणार काय, दिल्या घरी सुखी राहा, आता दुसरा पर्याय नाही.
तिनं सांगितलं, शेवट बोलतो पण महत्वाचं बोलतो, जीवनामध्ये एक मित्र असावा, जीवनात एखादी मैत्रीण असावी, पण ती आपलं हित साधणारी असावी. कळतंय ना तुम्हाला? आपला फायदा करणारा मित्र असावा. त्या मैत्रिणीला विचारलं, तू राहतीसच कसं? तिनं सांगितलं, काय करणार, दिलाय ना, आता शेवट घालवायचाच. तिनं सांगितलं, बाई काळजी करू नको, मी तुला फायद्याचं सांगू का? माझ्या घरी परीस आहे. ती होती परीसा भागवताची बायको. तो परीस तुला उष्ण म्हणून देते. पूर्वीचा काळ उष्ण देणं घेणं होत होतं, आताच नाही. आताच सोडून द्या, मला याच्यावर बोलायचं नाही. उष्ण म्हणून देते. तू काय कर, परीस घेऊन जा. तुझ्या घरात जेवढं लोखंड असेल त्या लोखंडाला स्पर्श कर, सोनं करून घे आणि तुझा संसार सुखाचा करून घे. तिनं सांगितलं, हरकत नाही. तो परीस घेऊन घरी आली. नामदेवरायच्या पत्नीनं जेवढं लोखंड होतं ना, तेवढ्या लोखंडाला स्पर्श केला, लोखंडाचं सोनं झालं. आणि नामदेवराय मंदिरातच आहेत तोपर्यंत सगळं लोखंडाचं सोनं झालं. सोनारा का नेऊन तिनं मोडलं. काही पैसे आले. गपचिप ती घरी नाही आली, येता येता शॉपिंग करीत आली. अगोदर ती ब्युटी पार्लरला गेली, पुळ्या बिळ्या काढल्या, भव्या बिव्या कट केल्या, नख पॉलिश, उचू टाटाच्या चपला, जीनची पॅन्ट, टी शर्ट. मी आपल्या गावातलं सांगत नाही, मी पुणे मुंबईचं सांगतोय. सगळं शॉपिंग करीत करीत आली. दरवाजाला पडदे, घराला दाराला पडदे, घरात स्टाईलची फरशी, कलर टीव्ही, कूलर, कुकर, मिक्सर, मोबाईल, सगळं घेतलं. ते भांड्याचं कपाट, वरी पराती, तांब्या, वाटी, वस्तारा, हे वस्ताराच आलं. सगळं घेतलं. मोठ्याला लेकरला कपडे, संध्याकाळी झोपताना गाऊन, कुठं बाहेर जाताना ती वेगळी साडी, सगळं सगळं सगळी शॉपिंग केली. लहान 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 लेकरं होते, त्याला हागीज घेतल्या. ते आता पहिलं होतं ते धुंगण पुसायची आता गरज नाही. एकदा हागलं की ते टाकून द्यायचं. ते हागीज घेतल्या. नामदेवराय घरी येऊन पाहत्यात तर वातावरण बदललेलं दिसलं. एवढा बदल झाला कसा? नामदेवराय घरातून बाहेर निघाले, पळतच गेली, त्या फ्रीज मधून बिस्लरी आणली. हा घ्या पाणी घ्या. नामदेवराय म्हणले, बिस्लरीचं पाणी? एवढा बदल? तुला का मटका लागला का लॉटरी लागली? भानगड काय? तिनं सांगितलं, लाडा लाडा आऊ या पाणी प्या, सगळं सांगते. पाणी प्यायला दिलं. सांगितलं, माझ्या मैत्रिणीनं मला परीस दिलाय आणि परीसाचं सामर्थ्य असं आहे, लोखंडाला स्पर्श केला, लोखंडाचं सोनं होतं. नामदेवराय म्हणले, बघू दे बरं कसला परीस असतो ती. आता जोरात टाळ्या वाजवायच्यात बरं, बघू दे मला. नामदेवरायच्या हातात लाड नामदेवरायच्या पत्नीनं परीस ठेवला. नामदेवरायच्या हातात जसा परीस पडला, नामदेवराय पळत पळत चंद्रभागेत गेले आणि हातातला परीस चंद्रभागेत टाकून दिला. हा म्हणता ही चर्चा अख्ख्या पंढरपुरात. नाम्याच्या बायकोनं नाम्याका परीस दिलाय आणि नाम्यानं चंद्रभागेत टाकून दिलाय. आता प्रत्येकाला बरं वाटन का? प्रत्येक गावात असतात ना शाने शाने, कुचक्या खारका, खिडक्या सुपाऱ्या, नासका नारळ, कुमट शेंगदाणे. 10-5 जण बाजूला झाले. ज्याचा परीस होता त्याची भेट घेतली, त्याला सांगितलं, याडा आहे का काय?